नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज सकाळीच ठरवलं होतं की संध्याकाळच्या वेळी वेळ काढून लाडू बनवायचे आहेत। तर त्यासाठीच इथे मी सगळी तयारी करून ठेवली होती। पण त्याआधी ना म्हटलं थोडं चहा घेऊन घ्यायचा आणि मग लाडू बनवायला सुरुवात करू, कारण की थोडंसं चहा घेतला की रिफ्रेश होतं। आणि इथे माझा चहासुद्धा बनवून तयार झाला होता आणि जे बाकीचे साहित्य काढून ठेवलं होतं, म्हणजे जसं की इथे मी भोपळ्याचे बिया आणि सूर्यमुखीच्या बिया टाकून लाडू बनवणार होते। तर इथे ना अक्रोड पण फोडायची बाकी होती आणि ह्यात ना थोडीशी खसखस आहे। खसखससुद्धा यामध्ये ना थोडी भाजून टाकली होती, तीळसुद्धा भाजून टाकली होती, काजू बदाम घेतले होते, खजूर घेतली होती। तर चहा उकळते तोपर्यंत ना इथे मी अक्रोडसुद्धा फोडून घेतले होते। मेथीचे लाडू बनवायचे होते, पण ना खरं बघायला गेलं तर गोव्यामध्ये ना बिलकुलही थंडी नाही आहे, त्यामुळे ना मेथीचे लाडू काही बनवले नाही। म्हटलं ड्रायफ्रूट्सचेच लाडू बनवून घ्यायचे। तर इथं चहा झाला होता आणि आधी चहा घेतला आणि त्यानंतर मी खजूर वगैरे जी होती ती कापली। तर अक्रोड काढून झालं होतं माझं आणि आता खजूरच्या बियासुद्धा मी काढून घेतल्या होत्या। तर हाताने सुद्धा पटकन निघता, पण मी तर ना सुरीनेच कट करून घेतलं, सोपं होतं। सुरीने कट केलं ना तर पटकन निघत होतं आणि हाताने ना थोडं प्रेस करून काढावं लागत होतं, त्यामुळे मी सुरीने पटकन असे खजूरच्या सगळ्या बिया काढून घेतल्या। गॅसवर एक पॅन ठेवला, थोडा तापू दिला त्याला आणि त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकले। तर तीळ ना छान अशी 4 ते 5 मिनिटापर्यंत ना तडतड उडते तोपर्यंत भाजून घेतली। त्यामध्ये सूर्यमुखीच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकल्या। तर ह्या ना पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स हे दोघंही भाजून घेतले सोबतच। हे खाण्याचे ना भरपूर फायदे आहेत, म्हणूनच हे टाकून मी लाडू बनवले आहेत। आता हे सुद्धा भाजून घेतलं आणि त्यानंतर बदाम भाजून घेतले आणि काजू भाजले। ते थोडंसं तूप टाकून जरी भाजलं तरी चालतं, पण इथं मी बिना तुपाचंच भाजलं होतं सगळं। अक्रोड भाजून घेतले, तर छान भाजल्यामुळे ना त्यातला मॉइश्चरपणा निघून जातो आणि छान असं हे थोडं गार होऊ देणार नाही, त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं। इथं ना खसखससुद्धा छान अशी तडतड उडायला लागली होती आणि थोडीशीच होती ना तर पटकन अशी दुसऱ्या वाटीत काढली, कारण की त्यामध्ये मिक्स केलं असतं ना तर ते ताटाला चिकटलं असतं त्यामुळे। आणि पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं। आता तूपसुद्धा गरम झाल्यानंतर त्यामध्ये खजूर होती ना ती टाकली आणि ती 2 मिनिटापर्यंत परतून घेतली आणि गॅसची फ्लेम बंद केली। लाडू बनवायला घेतले, पण ना मिक्सरच खराब झालं, त्यामुळे ना खूप मेहनत करावी लागली मला हे लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि मिक्सरमध्ये सगळं बारीक केलं ना तर पटकन लाडू बनवून तयार होतात। पण ना माझं मिक्सरच खराब झालं, त्यामुळे ना मला सगळं काढून घ्यावं लागलं। ती म्हण काही खोटी नाही की दुष्काळात 13वा महिना, तसंच माझं झालं, कारण की मुलं झोपली होती म्हणून मला वाटलं की मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल आणि पटकन लाडू वाढले जातील, पण तसं काही झालं नाही। जे मेन होतं खजूर वाटायची होती ना तर तेच राहून गेलं आणि त्यानंतर ना खजूर काढायला खूप वेळ लागला, कारण की ते आधीच तुपामध्ये भाजलेलं होतं, त्यामुळे थोडी चिकट झालं होतं आणि त्यानंतर काढताना बिलकुलच काढलं जात नव्हतं। थोडे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकले आणि मिक्स करून काढून घेतलं। तर अशा पद्धतीने ना खूप मेहनत करून मी हे लाडू बनवले, जे एकदम सोपे आणि एकदमच पटकन होणारे होते। अशा पद्धतीने ना सगळी खजूर मी काढून घेतली खलबत्त्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं। थंडी विशेष तुम्ही कोणत्या प्रकारचे लाडू बनवले हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता। तर इथं मी सगळं मिक्स करून घेतलं। हाताने मिक्स करायला बराचसा वेळ गेला आणि पॅनमध्ये जे काही थोडंसं तूप होतं ना ते सुद्धा याला लावून घेतलं। मिक्सरमध्ये जर बारीक झालं असतं ना तर छान अशी बाइंडिंग आली असती, पण तरीही ते काही जास्त कोरडे झाले नव्हते। लाडू वाढता येत होते, तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये की लाडू पटकन असे वाढले जात होते आणि खसखस टाकायचीच राहिली होती, तर ती शेवटी मी मिक्स केली आणि त्यानंतर ना पुन्हा लाडू वाढायला घेतले। व्हिडिओमध्ये जरी ते ड्राय कोरडं मिश्रण दिसत असणार ना तरीसुद्धा ना लाडू छान असे वाढले जात होते आणि बिलकुलही ते तुटत नव्हते किंवा असं मोकळे होत नव्हते। ज्या गोष्टीची भीती होती ना तेच झालं, जसं की ना मुलं उठून आले आणि मला ना खूप हसू येत होतं, कारण की ना पटकन लाडू वाढून मी त्यांना समजूही देणार नव्हते की मी लाडू बनवले असं, आणि ते उठून आले होते। तर त्यांना त्यांची गडबड चालू होती, सारखे ते व्हिडिओ समोर येत होते। ते झोपलेले असताना त्यावेळेस मी हे व्हिडिओ वगैरे शूट करते, तर त्यामुळे ना आता त्यांना समजायला लागले की मम्मा व्हिडिओ बनवते तर ते कॅमेरासमोर येतात। इथं तुम्हाला जवळून दाखवते की लाडू छान झाले होते आणि मुलांनाही खूप आवडले होते। एक लाडू मी मुलांना खायला दिले, त्यांनीही आवडून खाल्ले, कारण की खूप छान झाले होते। तर अशा पद्धतीचे लाडू जर तुम्ही बनवले नसणार तर नक्की बनवून बघा।
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.